To be a graduate is a qualification. To be a Walchand graduate, it's certainly a distinctive qualification. As Walchand education, I can summarize like this: it's a total transformational learning experience for every graduate and postgraduate living from here. This is the place where intelligence converges to ingenuity, the dreams turns into realities. This is what I feel. Team Walchand is eager to know about what are the feelings and experience of campus life of Walchand from the graduates which are passing out from here. I'll call upon few student representatives from respective departments to come on stage and share their feelings. First, I will call upon Mr. Sarvadnya from Civil. सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, शिव शाहू फुले आंबेडकर, माय सावित्री, कर्मवीर भाऊराव पाटील अशा तमाम तुफानातल्या दिव्यांना विनम्र अभिवादन. सन्माननीय विचारपीठावर उपस्थित सांगली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आणि विशेषतः आजच्या कार्यक्रमासाठी पालक या नात्यानं उपस्थित असलेले आदरणीय संजय काका पाटील साहेब, वालचंदच्या अवकाशातील एक चिरतरुण सूर्य अर्थात सन्माननीय अजितजी गुलाबचंद सर, उपस्थित सर्व मान्यवर, प्राध्यापक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि माझ्यासोबत इथून गरुड भरारी घेण्यास सज्ज असलेले माझे सर्व मित्र मैत्रिणी यांना माझा मनपूर्वक नमस्कार. खरं तर निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. खरं तर निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. इथून पाऊल बाहेर पडताना हे रेंगाळणारं मन आहे. गेल्या 4 वर्षात वालचंदच्या या प्रवासामध्ये अनेक चांगले वाईट प्रसंग घडले. प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग मला खरं तर जगणं शिकवत गेला. इथून पुढे भविष्यात प्रशासकीय सेवेत गेल्यानंतर सुद्धा इथले अनुभव नक्कीच मार्गदर्शक ठरतील. पण हे सगळं मिस करेन. म्हणजे अगदी हॉस्टेलपासून बॅकगेटपर्यंत, आमच्या आर्ट सर्कलपासून सिव्हिल डिपार्टमेंटपर्यंत, माझ्या मित्रमैत्रिणींपासून अगदी जनरल मेंटेनन्सच्या मावशांपर्यंत सगळ्यांना मिस करेन. पण याच वालचंद महाविद्यालयासाठी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मी एक परिवर्णी कविता लिहिली होती. त्या कवितेचं वैशिष्ट्य असं की कवितेच्या प्रत्येक ओळीच्या अध्यक्षार्थ विचार करता उभं वालचंद महाविद्यालय असं महाविद्यालयाचं नाव साकार होतं. ती कविता सादर करतो की वाह वा महाराष्ट्रभर आणि देशभर कीर्ती खरी, वाह वा महाराष्ट्रभर आणि देशभर कीर्ती खरी, लख या सूर्याची आहे आज 75. चंदनाचा गंध येथे रेशमाचे बंधण्यारे, चंदनाचा गंध येथे रेशमाचे बंधण्यारे, दरवळ हा सर्वत्र दाही दिशात हेच वारे. मनामनात नाव इथले कोरले गेले खरे, मनामनात नाव इथले कोरले गेले खरे, हात लाखो निर्मिले जे सर्वांचे सोयरे. विद्येच्या मंदिरात या नतमस्तक सारेच, विद्येच्या मंदिरात या नतमस्तक सारेच, द्यावी कोणती उपमा पडे शब्दांनाही पेच. लक्षवेधी ही वाटचाल पाहता मनास वाटे आनंद, लक्षवेधी ही वाटचाल पाहता मनास वाटे आनंद. यशोगाथेतील अमृत आमचा अभिमान वालचंद, आमचा अभिमान वालचंद, आमचा अभिमान वालचंद. खरं तर शेवटी जाता फक्त इतकंच म्हणेन की आमची बॅच आता अमृत महोत्सवी वर्ष साजरा करून इथून बाहेर पडते. आपल्या महाविद्यालयाच्या परंपरेनुसार 25 वर्षांनंतर जेव्हा सिल्वर जुबली अल्युमनाय मीटसाठी आम्ही सगळे एकत्र येऊ तेव्हा महाविद्यालयाची आणि विशेषतः अजितजी गुलाबचंद सरांची 100वी साजरी करण्याचं भाग्य आम्हा सर्वांना लाभावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.